जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे. कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. मित्रांनो, मी टेलिग्रामवरती एक पोल टाकला होता. तर त्यात विचारलं होतं की कोणाला अशा प्रकारे एक्सपिरियन्स जी बनवायला शिकायचं आहे. तर खूप जणांनी यस केलेलं आहे. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो. ते पण तुमच्या डिमांडवरती आणि तुम्ही जे टॉपिक सांगता त्यावरती, आणि व्ह्यूज पण खूप कमी येतात. सांगायचं एवढंच आहे की हे असं आहे, एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला पुढे न्यायला बघतोय, तर हा मराठी माणूस नको म्हणतोय. तर मित्रांनो, आपल्याला या 3 ॲपची गरज लागणार आहे. तर ही तिन्ही ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. तर तुम्हाला हे तिन्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला गडबडून जायचं नाही आहे. तर तुम्हाला इथे डिफॉल्ट नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथे पेन्सिलचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिलीटचा ऑप्शन दिसेल, त्यावरती डिलीटवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला ज्या पण वाक्याची PNG बनवायचं आहे, ते वाक्य तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर कॉपी करायचं आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर ते वाक्य तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर केल्यानंतर पाहू शकता याचे साईज आहे ती खूप मोठी झालेली आहे. त्यानंतर इथे 2 नंबरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे साईजचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे साईज याची अशा प्रकारे छोटी करून घ्यायची आहे. तर करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. आल्यानंतर फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. तर फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर माय फॉन्टमध्ये जायचं आहे. तर माय फॉन्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी शरद फॉन्ट हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे शो होत नसेल, तर तुम्हाला इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फॉन्ट ॲड केला असेल, त्यामध्ये जाऊन ॲड सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा फॉन्ट अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला टेक्स्ट पेनचा जो फॉन्ट आहे तो चेंज झालेला आहे. तर त्यानंतर पुढे यायचं आहे. आल्यानंतर इथे बॅकग्राऊंडचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. याला इनेबल करून द्यायचं आहे. इनेबल केल्यानंतर तुम्हाला याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर पूर्ण इथे बॅक यायचं आहे. कलरमध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्टचा कलर हा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ठेवू शकता. तर आपण इथे ब्लॅक ठेवूया. तर ठेवल्यानंतर पुन्हा इथे बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पार्ट जास्त होत आहे, त्यामुळे अशा प्रकारे हा पार्ट अशा प्रकारे वरती घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे जर हा पार्ट असा वर जात असेल, तर तुम्ही या टॉप पॅडिंग या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर 2 नंबरचे टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे हा पेस्ट करायचा आहे. तर टेक्स्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सेम त्याचप्रमाणे तुम्हाला इथे व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे कलरवरती क्लिक करायचं आहे. तर कलर तुम्हाला इथे ब्लॅक करायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा आहे. तर फॉन्ट अशा प्रकारे आपण चेंज करूया. तर फॉन्ट चेंज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खाली उरलेला पार्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कट करायचा आहे. अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायचं आहे. तर फॉन्टची साईज खूप मोठी होत आहे, त्यामुळे ते साईजवरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. तर कमी करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता या उजव्या साईडला अशा प्रकारे
बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर पुन्हा इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टमध्ये जायचं आहे. तर टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला PNG अशा प्रकारे ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आपली PNG बनवून झालेली आहे. तर त्यानंतर इथं खाली ट्रान्सफरचं एक ऑप्शन दिसेल 4 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ट्रान्सफर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर इथे सेव्हचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर डिफॉल्टवरती जाऊन व्हेरी हाय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली PNG बनवून झालेली आहे. त्यानंतर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बिटमॅप प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तर बिटमॅप प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणता पण एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फोटोला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर फोटोला अशा प्रकारे या म्युझिकच्या लेअरच्या वरती आणायचं आहे. आणल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर आता आपण जी PNG बनवली आहे ती ॲड करायचं आहे आणि ते अशा प्रकारे मूव्ह आणि ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे आणि PNG शेवटपर्यंत ठेवायचं आहे. तर ठेवल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ज्याप्रमाणे बीट आहे त्याप्रमाणे फोटोला कट करायचा आहे. तर फोटो कट केल्यानंतर फोटो अशा प्रकारे वरती जर गेला तर अशा प्रकारे पुन्हा ते म्युझिकच्या लेअरच्या खाली या फोटोला आणायचं आहे. आणल्यानंतर तुम्हाला आपली एक टेक्स्ट PNG आहे याच प्रकारे वरती ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. शेकीपॅड प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपॅड प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे दुसरा पण इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपले 3 फोटो आहेत त्यांना अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ झालेला आहे. तर अशाच प्रकारे मी असा व्हिडिओ ॲटिट्यूड टायटल्स व इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती एक सिरीज बनवलेली आहे. तर तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता. तर या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर हा झाला अलाइट मोशनचा विषय. तर आता आपण पाहूया पुढच्या ॲपकडे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. तर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे असं ॲप आहे. यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. यासाठी आपल्याला आधी नेट लागत नव्हतं, तर आता सध्या नेट लागत आहे आत्ताच्या अपडेटमध्ये. तर तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप नेट ऑन करायचं आहे आणि त्यानंतर ॲप ओपन करायचं आहे. तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला ते श्रीलिपीवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता समजा आता मी माझंच नाव लिहितो. तर तुम्हाला इथे मराठीमध्ये आपलं नाव लिहायचं आहे. व तुम्हाला ज्या टेक्स्ट PNG बनवायचं असेल त्या तुम्ही बनवू शकता. त्याचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर ते खाली युनिकोड टू श्रीलिपी हे नाव दिसत असेल. तर अशा प्रकारे काही ॲड आली तर तुम्हाला स्किप करायचं आहे. स्किप केल्यानंतर युनिकोड टू श्रीलिपी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉपीवरती क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. एक्सेल ॲप ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एडिटर ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे आपण जे आता नाव कॉपी केलं होतं ते पेस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे काही तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला इथे फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला इथे फॉन्टमध्ये जायचं आहे. तर फॉन्टमध्ये गेल्यानंतर
तुम्हाला मी बाकीचे फॉर्म तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील, तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे काही फॉन्ट आहेत. तुम्ही पाहू शकता खूप प्रकारचे फॉन्ट आहेत. तुम्हाला जे पण पाहिजे असते ते तुम्ही तुमच्या टेक्स्टमध्ये वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता. तर हे झालं आहे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर ॲपचं. तरी पण तुम्हाला या तिन्ही ॲपबद्दल काही पण तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा काही अडचण येत असेल आणि जर काही समजले नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करा. मी नक्की रिप्लाय देईन. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.